नमस्कार. हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण अल्कोहोल हा चॅप्टर पाहत आहोत. अल्कोहोल मधले आपण 2 क्लास पाहिलेले आहेत. आपण या ठिकाणी आता हा तिसरा क्लास पाहणार आहोत. तर या ठिकाणी थर्ड क्लास मध्ये काय, तर या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मीन्स वी हॅव टू प्रिपेअर द अल्कोहोल फ्रॉम ए डिफरंट ऑर्गॅनिक कंपाउंड्स. वी हॅव स्टडीड सम point or some reactions. Now we have to prepare the alcohols and ketone, that is the carbonyl compound. तर त्या ठिकाणी अल्डिहाइड आणि कीटोन पासून आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे बाय द रिडक्शन ऑफ द अल्डिहाइड और कीटोन. या ठिकाणी रिडक्शन रिडक्शन आहे अल्डिहाइड और कीटोन कार्बोनिल कंपाउंड्स. The aldehyde and ketones are reduced by using the two ways. There are two ways of the reduction of the aldehydes and ketones. First one is the reduction by using the Raney nickel platinum palladium at 413 Kelvin to 453 Kelvin. Second one is the reduction by using the NaHg plus H2O means sodium amalgam in a water. त्या ठिकाणी काय सोडियम अमलगम इन ए वाटर. या पद्धतीने काय आपल्याला दोन मेथडनं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल करायचं फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन. फर्स्ट वन द रिडक्शन बाय यूजिंग द रेनी निकेल प्लॅटिनम अँड पॅलेडियम ॲट 413 केल्विन टू 453 केल्विन. फर्स्ट वन बाय द रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. तर या ठिकाणी अल्डिहाइडचं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करत असतेवेळेस अल्डिहाइडचा कुठला फंक्शनल ग्रुप आहे, CHO ग्रुप जर असेल तर दॅट इज द अल्डिहाइड. तर अल्डिहाइडचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. The aldehyde is reduced by passing hydrogen gas in presence of a Raney nickel as a catalyst at 453 Kelvin to produce a primary alcohol. तर या ठिकाणी काय करायचं आहे, aldehyde is reduced by passing a hydrogen gas in presence of a Raney nickel. It is a catalyst at 453 Kelvin. It gives the primary alcohol. तर या ठिकाणी काय आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटत असतो. तर या ठिकाणी रिडक्शन मीन्स काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन कशाला म्हणतात, देर इज या ठिकाणी फक्त रिडक्शन म्हणजे या ठिकाणी काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन. या ठिकाणी CHO ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, CH2OH मध्ये होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी काय हायड्रोजनच्या ठिकाणी, त्या ठिकाणी कार्बनच्या ठिकाणी एक हायड्रोजन या ठिकाणी काय रिप्लेस झालेले आहे. तर त्या ठिकाणी देर इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन मीन्स द रिडक्शन. तर CHO ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, CH2OH ग्रुपमध्ये होत असतं. आणि या ठिकाणी अल्डिहाइड इज कन्वर्टेड इनटू द अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ए रेनी निकेल ॲज अ कॅटलिस्ट. दिस रिॲक्शन इज द रिडक्शन रिॲक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन असे म्हणत असतो. तर काय होत असतं, तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल द फॉर्मल्डिहाइड दॅट इज मिथेनॉल इज रिड्यूस्ड बाय पासिंग हायड्रोजन गॅस इन द प्रेझेन्स ऑफ ए रेनी निकेल ॲज अ कॅटलिस्ट ॲट 453 केल्विन टू प्रोड्यूस द मिथिल अल्कोहोल और मिथेनॉल. तर या ठिकाणी काय मिथेनॉल मीन्स मिथेनॉल इज रिॲक्टेड विथ और इट इज रिड्यूस्ड बाय पासिंग द हायड्रोजन. या ठिकाणी हायड्रोजन पास करून या मिथेनॉलचं काय केलं जातं, मिथिल अल्कोहोल मध्ये कन्वर्जन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ ए निकेल ॲट 453 केल्विन. इट गिव्स मिथिल अल्कोहोल. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी CH आणि OH, या ठिकाणी OH जसे असतंच आहे, या ठिकाणी OH जसे असतात. इथं एक हायड्रोजन होता आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन ऍड होत असतात, CH3OH मीन्स मिथिल अल्कोहोल हा फॉर्म होत असतो. तर त्या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं आहे, CHO ग्रुपचं कन्वर्जन CH2OH मध्ये होत असतं. त्याला काय म्हणतो असतं, रिडक्शन. कधी, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ ए निकेल. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, ethanol is reduced by passing ethanol, that is the acetaldehyde is reduced by passing the hydrogen gas in presence of a nickel as a catalyst at 453 Kelvin. It gives ethyl alcohol. तर त्या ठिकाणी या ठिकाणी कुठलाही ग्रुप असो याचा विचार न करता आपण काय करायचं आहे, CHO ग्रुप जिथं असेल त्या ठिकाणी CH2OH आपल्याला काय करायचं, रिप्लेस करायचं. बाकीचे जेवढे बी आहेत तेवढे मागच्या साईडचे लिहायचं. एकच लक्षात ठेवायचं, CHO ग्रुप जिथं आहे त्या ठिकाणी काय करायचं, CH2OH
CH2OH हा ग्रुप लिहून काढायचा आहे. कधी? ज्यावेळेस रिडक्शन ऑफ अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ निकेल असेल तर आपल्याला फक्त चेंजेस कुठं करायचे आहेत? फक्त CHO च्या ठिकाणी CH2OH ऍड करायचे. काय करायचे? CHO च्या ठिकाणी CH2OH ऍड करायचे. दॅट इज द रिडक्शन रिॲक्शन. नेक्स्ट वन, बाय द रिडक्शन ऑफ कीटोन. आता कीटोन अल्डिहाइडचे फंक्शनल ग्रुप आहे. CHO इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड अँड कीटोनचा फंक्शनल ग्रुप काय हा असेल C डबल बॉन्ड O, इकडे एक R असेल, इकडे एक R असेल. या ठिकाणी या ग्रुपला काय म्हणतो आपण? कीटोन म्हणतो. The ketone is reduced by passing hydrogen gas in presence of a Raney nickel as a catalyst at 453 Kelvin to produce the secondary alcohol. फक्त काय चेंज होत आहे? अल्डिहाइड पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटतात आणि त्या ठिकाणी कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल भेटतात. फरक कुठला होत आहे? फरक कुठलाच होत नाही. रिॲक्शन सेम असतात, सर्व सेम आहे, कॅटलिस्ट सेम आहे, टेम्परेचर सेम आहे. त्यानंतर आपल्याला गॅस पास करायचा आहे, संपूर्ण सेम आहे रिॲक्शन. फक्त या ठिकाणी काय होत असतं? द अल्डिहाइड गिव्स द प्रायमरी अल्कोहोल अँड द कीटोन गिव्स द सेकंडरी अल्कोहोल. या ठिकाणी पहा R C डबल बॉन्ड O R in presence of H2 gas. H2 gas is passed in presence of a nickel as a catalyst in at 453 Kelvin. It gives RCHOHR means the secondary अल्कोहोल. ह्यालाच काय म्हणतो आपण? सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी कशाला म्हणतात हे माहिती घेणं गरजेचं आहे. सेकंडरी कशाला म्हणतात तो? तर एक लक्ष द्या, जर एखादा कार्बन अदर दोन कार्बन सोबत कंबाईन झालेला असेल तर त्याला काय म्हणत असतात? सेकंडरी कार्बन म्हणत असतात. आणि सेकंडरी कार्बन वरती जर OH ग्रुप प्रेझेंट आहे तर त्याला काय म्हणतात? सेकंडरी अल्कोहोल म्हणत असतात. If the OH group is present on a secondary carbon atom, then that molecule is called as secondary alcohol. तर त्यालाच मॉलिक्यूल आपण काय म्हणतो? सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी ही संपूर्ण माहिती आपण काय पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेलीच आहे. फक्त या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल कशाला म्हणतात? द कार्बन ॲटम दॅट इज अटॅच्ड टू अ अदर टू कार्बन ॲटम that compound is called as secondary. That carbon is called a secondary carbon and that compound is called a secondary alcohol. Then for example, तर आपण या ठिकाणी जनरल रिॲक्शन पाहिलेलीच आहे. R C डबल बॉन्ड O R in plus H2 in presence of a nickel 453 Kelvin temperature it gives RCHOH. तर या ठिकाणी पहा कार्बन आणि OH. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी दोन हायड्रोजन आलेले आहेत. एक कार्बनवरती आलेला आहे, एक हायड्रोजनवरती. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं आपण काय लक्षात ठेवलं होतं? CHO च्या ठिकाणी CH2OH लिहायचं होतं. जर कीटोन असतील तर त्या ठिकाणी काय करायचं? C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी काय करायचं? CHOH लिहायचं. काय करायचं? C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी काय? CHOH लिहायचं. बाकी कुठलेच चेंजेस करायचे नाही. देयर इज नो एनी चेंज हॅपन्स. तर त्या ठिकाणी काय कुठला चेंज घडत नाही. फक्त चेंज कुठं होत असतो? द चेंज विल बी इन ए फंक्शनल ग्रुप. कुठं असेल? फंक्शनल ग्रुपमध्ये असेल. जर C डबल बॉन्ड O असेल म्हणजे कीटोन आहे, कीटोन मध्ये चेंजेस होतात म्हणजे त्या ठिकाणी CHOH हा कंपाऊंड येत असतो. फॉर एक्झाम्पल, acetone is reduced by passing hydrogen gas in presence of a Raney nickel as a catalyst at 453 Kelvin to produce the isopropyl alcohol or propanol. तर या ठिकाणी पहा CH3 C double bond O CH3 means acetone is reduced by passing hydrogen gas in presence of a nickel at 453 Kelvin. It gives the isopropyl alcohol. म्हणजे या ठिकाणी चेंज कुठला झाला? एक बारकाईने लक्ष द्या इकडे. तर C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी काय? CHOH एवढा चेंज झालेला आहे. पहिला आपण काय पाहिलं होतं? CHO च्या ठिकाणी CH2OH आणि या ठिकाणी C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी काय? CHOH इतका चेंज होत असतो. नेक्स्ट, रिडक्शन बाय युजिंग दी NaHg प्लस H2O मीन्स सोडियम अमलगम इन ए वॉटर. तर या ठिकाणी सुद्धा रिडक्शनच आहे. रिडक्शन म्हणल्यानंतर काय येईल या ठिकाणी? रिडक्शन म्हणल्यानंतर त्या ठिकाणी देयर इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिडक्शन म्हणल्यानंतर अल्डिहाइडचा ग्रुप जो आहे त्याच्यापासून अल्कोहोलचा जो तयार झाला प्रत्येक ठिकाणी तोच होत असतो. फक्त त्या ठिकाणी जो कॅटलिस्ट आहे कॅटलिस्ट चेंज होत असतात. तर या ठिकाणी का अल्डिहाइड इज रिड्यूस्ड बाय युजिंग सोडियम अमलगम इन वॉटर टू प्रोड्यूस ए प्रायमरी अल्कोहोल.
अल्डिहाइडला प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करायसाठी काय करत असतात, यूज करत असतात. तर हे तर लिहावं लागते. हे लिहिल्यानंतर त्या ठिकाणी चेंजेस कुठला होणार आहे, CHO च्या ठिकाणी CH2OH लिहायचं आहे. बाकी R ग्रुप जे आहे जशाच तसं लिहून काढायचं आहे. काय करायचं आहे, CHO जो फंक्शनल ग्रुप आहे, CHO च्या ठिकाणी काय करायचं आहे, CH2OH मीन्स देयर इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन होत असतात आणि त्या ठिकाणी CH2OH हा कंपाऊंड म्हणजेच हा स्ट्रक्चर चेंज होत असतो. फॉर एक्झाम्पल HCHO प्लस 2 हायड्रोजन मीन्स इन प्रेझन्स ऑफ सोडियम अमलगम इन वॉटर इट गिव्स द मिथिल अल्कोहोल. तर त्या ठिकाणी काय होत असतं, HCHO च्या ठिकाणी CH2OH. आता बघा या ठिकाणी लक्ष द्या, H आणि या ठिकाणी CHO च्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे मी, CH2OH लिहायचं. तर बघा CH2 आणि इथे एकच म्हणजे CH3OH हा कंपाऊंड तयार होत असतो. म्हणजे काय, आपण बारकाईने लक्ष दिल्यानंतर एकच समजून येते की रिडक्शन रिॲक्शन असेल. रिडक्शन रिॲक्शन मध्ये काय होत असतो, CHO ग्रुपचं CH2OH ग्रुप मध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि C डबल बॉन्ड O चं CHOH मध्ये कन्व्हर्जन होत असतं. त्या ठिकाणी कुठलाही कॅटलिस्ट यूज करो किंवा कुठलाही त्या ठिकाणी रिडक्शन झाली तरी त्या ठिकाणी चेंजेस काय होत असतात, CHO च्या ठिकाणी CH2OH आणि C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी CHOH. इतकंच लक्षात ठेवायचं आहे, बाकी कुठल्याच गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. या ठिकाणी पहा CH3CHO प्लस 2H इन प्रेझन्स ऑफ ए सोडियम अमलगम इन वॉटर इट गिव्स. तर आता कुठला कंपाऊंड देते, डोळे झाकून लिहून टाकून द्यायचं. हे CHO च्या ठिकाणी CH2OH लिहायचं, बाकी जशाच तसं आपल्याला लिहून काढायचं आहे. तर पहा इथं पहिल्यांदा लक्षात यायचे CH3 आलेलं आहे. CHO च्या ठिकाणी CH2OH या ठिकाणी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी CHO ग्रुपचं कन्व्हर्जन CH2OH मध्ये होत असतं. देन बाय द रिडक्शन ऑफ कीटोन. आता आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे रिडक्शन मध्ये काय होत असतं, सेकंडरी अल्कोहोल भेटत असतात. कोणापासून, कीटोन पासून. तर या ठिकाणी फक्त कॅटलिस्ट चेंज झालेला आहे, प्रोसिजर किंवा ज्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो सेमच असतो. तर RC डबल बॉन्ड O R प्लस 2H मीन्स NaHg प्लस वॉटर या ठिकाणी घेतल्यानंतर देयर इज ए फॉर्मेशन ऑफ ए सेकंडरी अल्कोहोल मीन्स सेकंडरी अल्कोहोल फॉर्म होत असतो. फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2 गॅस in presence of a sodium amalgam in water it gives CH3CH3OH. म्हणजे या ठिकाणी कुठला चेंज झालेला आहे, फक्त एवढाच या ठिकाणी चेंज झालेला आहे. कुठल्या ठिकाणी, C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, CHOH इतकंच लिहायचं आहे. देन नेक्स्ट वन, मेथड 5 फ्रॉम अल्किन्स हायड्रोबोरेशन ऑफ ऑक्सिडेशन. आता आपल्याला या ठिकाणी दुसरी मेथड आहे. Diborane react with alkene to form a trialkyl borane as a addition product which is then oxidized to an alcohol by the hydrogen peroxide in presence of a dilute sodium hydroxide. तर या ठिकाणी काय, propene is reacted with B2H6 it gives tripropyl borane. त्या ठिकाणी काय, tripropyl borane फॉर्म झालेला आहे. Then the tripropyl borane in presence of H2O2 means hydrogen peroxide it gives the propanol. तर या ठिकाणी काय भेटतं आपल्याला, प्रोपेनॉल हा कंपाऊंड भेटत असतो. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन लीड्स ओव्हरऑल द hydration of alkene in the reaction alcohol is obtained in excellent yield. तर या ठिकाणी excellent yield मध्ये आपल्याला काय, या ठिकाणी अल्कोहोल भेटत असतं. तर या ठिकाणी आपण दोन मेथड पाहिलेले आहे, एक रिडक्शन पाहिलेलं आहे. रिडक्शन कुठल्याही मेथडनं असो तर आपल्याला काय करायचं आहे, एक लक्षात ठेवायचं आहे, रिडक्शन कुठल्याही मेथडनं जरी असलं तरी त्या ठिकाणी अल्डिहाइडचं प्रायमरी अल्कोहोल भेटत असतं आणि कीटोनचं सेकंडरी अल्कोहोल भेटत असतं. CHO ग्रुपच्या ठिकाणी CH2OH ग्रुप येत असतो आणि CHOH हा ग्रुप येत असतो. त्या अशा पद्धतीने प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल भेटत असतात. हा जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.